विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, 2026 मधील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण फॅक्ट देखील आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जेवढ्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, चर्चेत असलेला कोपिली हायड्रो प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आसाम, झारखंड, छत्तीसगड की यापैकी नाही? तर लक्षात घ्या, हा जो हायड्रो प्रकल्प आहे तो आहे आसाम राज्यात. हेमंत बिश्वा शर्मा हे मुख्यमंत्री आहेत. यांनी आसाम विधानसभेच्या 5व्या सत्राच्या शेवटच्या दिवशी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी सांगितले की प्रलंबित कोपिली हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प पुढील 10 दिवसात पूर्ण होईल, ज्यामुळे 150 मेगावॅट वीज निर्मिती होईल. तसेच अतिरिक्त 25 मेगावॅट क्षमतेच्या पुनर्संचयिती करण्याचे कामही सुरू आहे. पुढील प्रश्न, अलीकडे 20 फेब्रुवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे 1 मे. तसेच गुजरातचा देखील 1 मे आहे. परंतु 20 फेब्रुवारी जो आहे तो आहे अरुणाचल प्रदेशचा. अरुणाचल प्रदेश स्थापना दिन 2026 20 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येईल. हा दिवस 1987 मध्ये अरुणाचल प्रदेश भारताचे 24वे राज्य म्हणून स्थापन झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. उगवत्या सूर्याची भूमी, लँड ऑफ द रायझिंग सन या नावाने प्रसिद्ध असलेला अरुणाचल प्रदेश हा भारतातील असा प्रदेश आहे जिथे सर्वप्रथम सूर्यकिरणे पोहोचतात. अरुणाचल प्रदेश महत्वपूर्ण चालू घडामोडी. अरुणाचल प्रदेशातील पर्वतारोहक कबक यानो यांनी पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच शिखर सर केले. अरुणाचल प्रदेशात अग्निपरीक्षा सरावासाठी सेना आणि ITBP यांचे संयुक्त अभियान राबवण्यात आले. फुलांच्या वनस्पतींची एक नवीन प्रजाती स्ट्रॉबेलॅन्थेस अरुणाचल प्रदेशात शोधण्यात आली. अरुणाचल प्रदेशातील केई पन्यूर हे भारतातील पहिले बायो हॅप्पी जिल्हा बनले. चौथा पॉइंट, अरुणाचल प्रदेशातील सियांग खोऱ्यात फुलपाखरांचे 6 नवीन प्रजाती शोधण्यात आल्या. पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा सेवा सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याला भारतातील सर्वात मोठी 8,175 कोटींची लिथियम बॅटरी गिगा फॅक्टरी मिळाली? तर हे जे राज्य आहे ते आहे आंध्र प्रदेश. स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहनासाठी आंध्र प्रदेशला वारी एनर्जी कंपनीकडून 8,175 कोटींच्या गुंतवणुकीसह भारतातील सर्वात मोठी एकात्मिक लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी मिळाली. हा प्रकल्प अनाकपल्ली जिल्ह्यातील रामबिल्ली येथे उभारला जाणार असून यामुळे सुमारे 3,000 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेश ज्याची कॅपिटल आहे अमरावती आणि त्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते आहेत चंद्रबाबू नायडू. पुढील प्रश्न, कोणता देश जगात भुकेविरुद्ध लढण्यासाठी 2 लाख टन तांदूळ पुरवणार आहे? तर हा जो देश आहे तो आहे भारत. भारत जगभरात सुरू असलेल्या मानवतावादी कार्यांसाठी 2 लाख टन तुटलेला तांदूळ पुरवणार आहे. भुकेविरुद्ध लढण्याच्या उद्देशाने पुढील 5 वर्षात ही मदत दिली जाणार आहे. या संदर्भात भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात लोसर उत्सव साजरा करण्यात आला? याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये तिबेटी समुदायाने 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान लोसर 2153 साजरा केला, ज्यामध्ये जागतिक शांतता, समृद्धी आणि दलाई लामा यांच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्या आहेत. हिमाचल प्रदेशाला आहे या अनुषंगाने महत्वपूर्ण करंट अफेअर. 25 जानेवारी 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस मंत्रालयाने हिमाचल प्रदेशमध्ये नवीन तंत्रज्ञान केंद्राला मंजुरी दिली. हत्ती जमातीद्वारे साजरा होणारा बोडा उत्सव हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रीन टू गोल्ड उपक्रमाचा शुभारंभ केला. हिमाचल प्रदेश सरकारला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून पीपल्स फर्स्ट इनोव्हेशन अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने कुठे ड्रोन पॅराशूटची यशस्वी चाचणी केली? तर ही केली आहे चंदीगडमध्ये. भारताच्या मानव अंतरिक्ष मोहिमेने एक महत्त्वाची उपलब्धी मिळवली, कारण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने गगनयान ड्रोन पॅराशूटची पात्रता स्तर लोड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही चाचणी 18 फेब्रुवारी 2026 रोजी चंदीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीच्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेज केंद्रात आयोजित करण्यात आली. DRDO ज्याची स्थापना झाली 1958 हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि याचे चेअरमन जे आहेत ते आहेत समीर व्ही कामत.
पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने बागायतीवरील पहिल्या संयुक्त कार्यसमूहाची बैठक आयोजित केली? तर भारत आणि कोणी? तर न्यूझीलंड. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बागायती सहकार्यावरील पहिल्या संयुक्त कार्यसमूहाच्या बैठकीत किवी फळ, सफरचंद आणि नाशपाती यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. न्यूझीलंड, ज्याची कॅपिटल आहे वेलिंग्टन, करन्सी आहे न्यूझीलंड डॉलर आणि प्राईम मिनिस्टर आहे क्रिस्टोफर लुक्सॉन. न्यूझीलंड विषयी महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. पहिला पॉइंट, मोहन पोई सायावी यांची न्यूझीलंडसाठी भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यूझीलंडमध्ये खोल समुद्रात 300 वर्ष जुना विशाल ब्लॅक कोरल शोधण्यात आला. भारत आणि न्यूझीलंड यांनी मुक्त व्यापार करार वर सहमती दर्शवली. न्यूझीलंड 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालणार आहे. तसेच न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून ICC महिला T20 विश्वचषक जिंकला. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशाला आपली पहिली हाय स्पीड फेरी भेट दिली? तर हा जो देश आहे तो आहे मालदीव. लक्षात घ्या, भारताने मालदीवला त्यांची पहिली हाय स्पीड फेरी भेट दिली, ज्यामुळे प्रमुख ॲटलॉस दरम्यान नवीन वाहतूक सेवांची सुरुवात होईल. ही फेरी भारताच्या मदतीने बांधण्यात आली आहे आणि यासोबतच माले आणि थिलाफुशी ॲटलॉस दरम्यान राजे ट्रान्सपोर्ट लिंक सेवांचाही शुभारंभ करण्यात आला. मालदीव, कॅपिटल आहे माले, करन्सी आहे मालदीवन रुफिया आणि प्रेसिडेंट आहे मोहम्मद म्युझू. पुढील प्रश्न, अलीकडेच मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती करण्यात आली आहे आशा शर्मा यांची. मायक्रोसॉफ्टने 2026 मध्ये मोठ्या नेतृत्व बदलांतर्गत भारतीय वंशाच्या अधिकारी आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नव्या CEO आणि एक्सबॉक्स प्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्या दीर्घकाळ एक्सबॉक्स विभागाचे नेतृत्व करणाऱ्या फिल स्पेन्सर यांची जागा घेतील, जे 2014 पासून या पदावर कार्यरत राहिल्यानंतर निवृत्त होत आहेत. पुढील प्रश्न, भारताने आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट समिट दरम्यान अमेरिकेच्या कोणत्या उपक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली? तर हा जो उपक्रम आहे अमेरिकेचा, त्याचं नाव आहे पॅक्स सिलिका. भारताच्या राष्ट्रीय राजधानीत आयोजित ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट दरम्यान पॅक्स सिलिका कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी सुरक्षेसंदर्भातील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील उपक्रमात औपचारिकरित्या सहभागी होण्यासाठी भारत तयार झाला आहे. हा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा प्रमुख उपक्रम असून सहकार्य आणि विश्वासार्ह भागीदारींमध्ये नवीन आर्थिक सुरक्षा सहमतीला चालना देतो. यानंतर छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. लक्षात घ्या, जर आपल्याला चालू घडामोडींचं बटल हवं असेल तर यामध्ये तुम्हाला 6000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळेल. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि हा कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच यासोबत तुम्हाला जानेवारी 26 ते डिसेंबर 26 पर्यंतच्या सर्व PDF मिळतील. जानेवारी 24 ते डिसेंबर 25 पर्यंतचे PDF ऑलरेडी अपलोड केले आहेत. सोबत हे जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्याचे PDF भेटतील. तसेच एवढे जे मेन्शन केलेले आहेत या सर्व टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देत आहोत. प्राइस फक्त 99 रुपये आहे. तसेच जर तुम्हाला डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, किंवा हा व्हॉट्सअप ग्रुप QR कोड स्कॅन करून जॉईन करू शकता. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या बँकेने व्हिसा सोबत AI आधारित एजंटिक पेमेंट पायलट सुरू केला? तर ही बँक आहे DBS बँक. आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या कर्जदात्यांपैकी एक DBS बँक लिमिटेडने व्हिसा इंटेलिजंट कॉमर्स अंतर्गत संयुक्त पायलटद्वारे एजंट इनिशिएटेड पेमेंटच्या भविष्यास गती देण्यासाठी डिजिटल पेमेंट्समधील जागतिक आघाडीची कंपनी व्हिसासोबत धोरणात्मक भागीदारी केली. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने भारतासोबत डिजिलॉकर पायलट प्रकल्पासाठी करार केला आहे? तर हा जो देश आहे तो आहे केनिया. पुढील प्रश्न, विश्व सामाजिक न्याय दिन कधी साजरा करण्यात आला? तर हा जो दिवस आहे तो 20 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. जागतिक स्तरावर 20 फेब्रुवारी रोजी विश्व सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. वर्ष 2026 मधील याची थीम जी आहे ती आहे सामाजिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी नव्याने वचनबद्धता. हा दिवस दुसऱ्या जागतिक सामाजिक विकास शिखर परिषदाने दोहा राजकीय जाहीरनामा स्वीकारल्यानंतर एका महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. हा दिवस सरकारे आणि नागरिकांना स्मरण करून देतो की गरिबी निर्मूलन, पूर्ण रोजगार, सन्मानजनक काम आणि सामाजिक समावेशन हे शाश्वत विकासाचे मूलभूत आधारस्तंभ आहेत. पुढील प्रश्न, अलीकडेच अपेडाने तामिळनाडूतून कोणत्या देशासाठी जय टॅग असलेल्या पालेम समुदायाची पहिली खेप हिरवा झेंडा दाखवून रवाना केली? तर योग्य उत्तर आहे कॅनडा. कॅनडाची कॅपिटल आहे ओटावा, करन्सी आहे कॅनेडियन डॉलर आणि प्राईम मिनिस्टर आहे मार्क कार्नी. पुढील प्रश्न, कोणत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने दुबई येथे AI इनोव्हेशन सेंटर सुरू केले?
तर ही जी IIT आहे ती आहे IIT मद्रास. आता IIT विषयी महत्त्वपूर्ण करंट अफेअर बघून घ्या. IIT गुवाहाटीने पूर्व हिमालयात हिमनद्यांच्या धोक्यांचे निरीक्षण करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने IIT कानपूर येथे आरोग्य सेवा क्षेत्रासाठी फेडेरेटेड इंटेलिजन्स हॅकॅथॉनचे आयोजन केले. IIT दिल्लीमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कोरमंडलने संशोधन केंद्रांसाठी IIT मद्रास सोबत करार केला. मिटीने IIT मद्रासमध्ये परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केली. दिल्ली सरकार IIT कानपूरच्या सहकार्याने AI आधारित तक्रार निवारण प्रणाली सुरू करणार आहे. तसेच IIT पटनाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर देखील सुरू केला. पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना बंडखोरीची शिक्षा सुनावण्यात आली? तर हे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते आहेत दक्षिण कोरियाचे. दक्षिण कोरियाच्या एका न्यायालयाने त्यांचे माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना बंडखोरीबद्दल शिक्षा सुनावली आहे. डिसेंबर 2024 मध्ये देशात बेकायदेशीररित्या मार्शल लॉ लागू करणे, बंडाची कट कारस्थाने रचणे आणि संसद कमकुवत करणे प्रयत्न करणे या आरोपात त्यांना दोषी ठरवले आहे. दक्षिण कोरिया कॅपिटल आहे सिउल, करन्सी आहे SK1 आणि प्रेसिडेंट आहे ली जे म्युंग. पुढील प्रश्न, श्रेया नाथन कोणत्या राज्याच्या पहिल्या ब्लाइंड जज बनल्या आहेत? तर या बनल्या आहेत केरळच्या. केरळची कॅपिटल जी आहे ती आहे तिरुवनंतपुरम. पुढील प्रश्न, महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू कोण बनली? तर या बनल्या आहेत हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू बनली आहे. भारताची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनून आणखी एक मान मिळवला. आणि हरमनप्रीत कौर या मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन आहेत वुमन प्रीमियर लीग मध्ये. तसेच स्मृती मंदाना RCBच्या आहेत. पुढील प्रश्न, कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर हे जे राज्य आहे ते आहे बिहार. बिहार नक्षलवादी कारवायांपासून मुक्त घोषित करण्यात आले. मुंगेरमध्ये शेवटचा सक्रिय माओवादी सदस्य आत्मसमर्पण केल्यानंतर राज्याने ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य केली. मुंगेर रेंजचे पोलीस उप महानिरीक्षक राकेश कुमार यांनी सांगितले की नक्षलवादाने प्रभावित 23 जिल्ह्यांपैकी सध्या कोणत्याही जिल्ह्यात सशस्त्र नक्षलवादी गट सक्रिय नाही. पुढील प्रश्न, 3 दिवसीय राज्यस्तरीय इटखोरी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर हा जो महोत्सव आहे तो झारखंडमध्ये साजरा करण्यात आला. आता झारखंड आला आहे ज्याची कॅपिटल आहे रांची. झारखंड विषयी महत्त्वपूर्ण करंट अफेअर, माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मंगाबुरू झारखंडमध्ये राबवण्यात आले. झारखंडमध्ये 25 वर्षानंतर पेसा कायदा लागू करण्यात आला. झारखंडने आपला पहिला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आणि यावेळी त्यांचा जो कॅप्टन होता तो होता ईशान किशन. भारत सरकारने झारखंडमधील गोड्डा थर्मल प्लांटला राष्ट्रीय वीज ग्रिडशी जोडण्यास मंजुरी दिली. 15व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे विजेतेपद झारखंडने जिंकले. भारतातील पहिली खनन पर्यटन योजना झारखंडमध्ये सुरू होणार आहे. हॉकीमध्ये झारखंडने सलग 5व्यांदा सब ज्युनियर महिला किताब जिंकला. सरहुल महोत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, आजच्या व्हिडिओचा जे टार्गेट आहे ते आहे 1000+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघतायत, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा साजरा करण्यात आला 21 फेब्रुवारी रोजी. दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला जातो. हा दिवस भाषांच्या संवर्धनाचा संकल्प देतो. याची सुरुवात बांगलादेशातील भाषा आंदोलनातून झाली. मातृभाषा ही ओळख आणि संस्कृतीचा आधार आहे, परंतु जागतिकीकरणामुळे अनेक भाषा लुप्त होत आहेत. युनेस्कोच्या मते दर 2 आठवड्यात एक भाषा नामशेष होते. पुढील प्रश्न, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्वात कमी वयाचे वक्ते कोण ठरले? तर हे आहेत रणवीर सचदेवा. 8 वर्षीय रणवीर सचदेवा इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्वात कमी वयाचे वक्ते ठरले. त्यांनी गुगलचे CEO सुंदर पिचाई आणि ओपन AIचे सॅम ऑल्टन यांची भेट घेतली. पुढील प्रश्न, सोनपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पास कोणत्या राज्य सरकारने मंजुरी दिली आहे? तर लक्षात घ्या हे जे राज्य आहे ते आहे बिहार. बिहारची कॅपिटल आहे पटना. आणि महत्त्वपूर्ण करंट अफेअर, आलोक राज यांची बिहार कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्षपद नियुक्ती करण्यात आली. 2. बिहार पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अभया ब्रिगेड स्थापन केली. 3. बिहारमधील गोगाबिल तलाव हा भारतातील 94वा रामसर स्थळ ठरला.
4. बिहारमधील गोकुल जलाशय आणि उदयपूर तलाव यांना रामसर वेटलँड म्हणून नामांकित करण्यात आले. आशियातील प्रमुख साहित्यिक उत्सव उन्मेष याची 3री आवृत्ती पाटणा येथे आयोजित करण्यात आली. 6. पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित केले. पुढील प्रश्न, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचा बिझनेस लीडर पुरस्कार कोणी जिंकला? तर हा जिंकला आहे करण अदानी यांनी. पुढील प्रश्न, पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन बी हर्षरल कौर यांची. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशामध्ये बागायती क्षेत्रातील पहिल्या संयुक्त कार्यसमूहाची बैठक आयोजित करण्यात आली? तर ती करण्यात आली न्यूझीलंड सोबत. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने बाल वैद्यकीय जीन थेरपी प्रकल्पाचा ऐतिहासिक शुभारंभ केला? तर योग्य उत्तर आहे UAE. लक्षात घ्या, इमिरेट्स हेल्थ सर्व्हिसेसने अनुवंशिक अभियांत्रिकीचा वापर करून ऑटिझम आणि दुर्मिळ मेंदूविकारांच्या मूळ कारणावर उपचार करण्यासाठी 2 प्रकल्पांचे उद्घाटन केले. UAE ज्याची कॅपिटल आहे अबुधाबी, करन्सी आहे UAE दिरहम, प्रेसिडेंट आहेत मोहम्मद बिन जायद अल नाहयान. UAE विषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. पहिला, जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन दुबई येथे झाले. 2. UAE भारताचा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनला. 3. UAE आणि तेलंगणाने भारतातील पहिले नेट झिरो शहर उभारण्यासाठी करार केला. तसेच तेलंगणा ज्याची कॅपिटल आहे हैदराबाद. चौथा पॉइंट, इंटरसेक 2026 चे आयोजन दुबई येथे करण्यात आले. 5. भारत आणि UAE यांच्यात संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोनची 2री आवृत्ती पार पडली. 6. जगातील पहिली IT विजमा जीन थेरपी अबुधाबी येथे सुरू झाली. 7. जगातील सर्वात मोठ्या टेक मीडिया कार्यक्रमापैकी ब्रिज समिट 2025 चा समारोप अबुधाबी येथे झाला. पुढील प्रश्न, मणिशंकर मुखोपाध्याय यांची वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. तर ते कोण होते? तर सांगा, गायक होते, पत्रकार होते, लेखक होते की यापैकी कोणीही नाही? तर मणिशंकर मुखोपाध्याय हे विद्यार्थ्यांना एक लेखक होते. बंगाली साहित्याचे दिग्गज लेखक मणिशंकर मुखोपाध्याय यांना शंकर या नावाने ओळखले जात असे. यांचे कोलकाता येथे वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे निधन झाले. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात स्थित वर्ल्ड कॅथेड्रलला संवर्धनासाठी युनेस्को पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर हे जे राज्य आहे ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राविषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूर येथे गोळा बारूद कारखान्याचे उद्घाटन केले. 2. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन नवी मुंबई या ठिकाणी झालं. 3. प्रजासत्ताक दिन 2026 च्या झाक्यामध्ये महाराष्ट्राच्या झाकीने प्रथम क्रमांक पटकावला. लक्षात घ्या, नाशिक महानगरपालिकेची जी एक्झाम झाली त्यामध्ये 26 जानेवारीची जी थीम होती ती देखील विचारण्यात आली होती. 150 वर्ष वंदे मातरमची ही थीम होती. त्यामुळे जे असे महत्वपूर्ण करंट अफेअर असतात ना ते परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे YouTube चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता आपण चालू घडामोडींचा प्रश्न अधिकच्या माहितीसह घेऊन येत असतो. त्यामुळे त्या चॅनलला सबस्क्राईब करून डेली येणारे व्हिडिओ बघत चला. 5वा पॉईंट, टाटा समूह महाराष्ट्रातील AI इनोव्हेशन सिटीमध्ये 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. पुढील प्रश्न, प्रकाशित अटल बिहारी वाजपेयी श्रेष्ठ राजनेता या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर हे केलं आहे विजय गोयल यांनी. आता जे नवीन पुस्तक आहेत त्यावर एक नजर टाकूयात. नवीन कुंडू यांनी लिहिलेल्या नवीन पुस्तक ब्लेझिंग इनक्रेडिबलचे प्रकाशन करण्यात आले. द ग्रेट बेंचमार्क टेक नावाचे पुस्तक अर्जित पटेल यांनी लिहिले. 3. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संताली भाषेत भारताचे संविधान प्रकाशित केले. 4. डॉक्टर सिकंदर कुमार यांनी लिहिलेल्या मोदी युग में भारत का आर्थिक रूपांतरण या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 5. CP राधाकृष्णन यांनी सनातन संस्कृतीची अटल दृष्टी नावाच्या पुस्तकाचे अनावरण केले. 6. शिखर धवन यांचे आत्मचरित्र द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर चे प्रकाशन झाले. 7. ऋचा शर्मा यांनी लिहिलेल्या फाइंडिंग होम अगेन या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. 8. बजीत देसाई यांनी लिहिलेल्या मोदिका मिशन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच आयोजित वुमन्स आशिया कप रग्बी 7 विजेतेपद कोणी जिंकले? तर हे जिंकलं आहे भारताने. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात 78वा झोमी राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला? तर हा करण्यात आला मणिपूरमध्ये. मणिपूरच्या चुरांचातपूर येथे 78वा झोमी राष्ट्रीय दिवस सांस्कृतिक उत्सव आणि राजकीय महत्वासह साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम
इव्हेंजिकल बॅप्टिस्ट कन्व्हेन्शनच्या शताब्दी सभागृहात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये समुदाय नेते, शासकीय अधिकारी आणि सुरक्षा प्रतिनिधींनी सहभाग घेतला. मणिपूर याविषयी महत्त्वपूर्ण करंट अफेअर. 1. मणिपूरमध्ये गान नगाई उत्सव साजरा करण्यात आला. 2. मणिपूरमध्ये इम्फाळ एटापा उत्सव साजरा करण्यात आला आणि इम्फाळ ही मणिपूरची कॅपिटल आहे. मणिपूरने पश्चिम बंगालचा पराभव करून 30वी सिनियर महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. 4. मणिपूरमध्ये मेरो होड योंगबा महोत्सव साजरा करण्यात आला. 5. 14व्या सिरारा खोम हॅतई मिरची महोत्सवाचे उद्घाटन मणिपूरमध्ये झाले. 6. मणिपूरच्या प्राणी संग्रहालयात आशियाई विशालकाय कासवांचे पहिले कृत्रिम प्रजनन करण्यात आले. 7. मणिपूरच्या मंत्रिमंडळाने AIIBच्या सहकार्याने सुरू असलेल्या शहरी रस्ते प्रकल्पाला मंजुरी दिली. पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो छोटीशी रिक्वेस्ट, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. लक्षात घ्या, तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेशन करत असतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ते एक लाईक करा आणि खाली हाय बटनावर देखील क्लिक करा. पुढील प्रश्न, अलीकडे विश्व शांतता आणि समज दिन कधी साजरा करण्यात आला? तर हा करण्यात आला आहे 23 फेब्रुवारी रोजी. विश्व शांतता आणि समज दिन म्हणजे वर्ल्ड पीस आणि अंडरस्टँडिंग डे दरवर्षी 23 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1905 मध्ये शिकागो येथे झालेल्या पहिल्या रोटरी इंटरनॅशनल बैठकीची आठवण करून देतो, ज्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय सहकार्य, मैत्री, परस्पर समज आणि जागतिक शांतता वाढवणे आहे. हा दिवस संघर्षाऐवजी संवादाच्या माध्यमातून सुसंवादी जग निर्माण करण्याचा संदेश देतो. यानंतर पुढील प्रश्न, इंडिगोने संचालन नियंत्रणाचा नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर ही केली आहे रोहित रिखे यांची. इंडिगोने फेब्रुवारी 2026 मध्ये जेसन हट यांची जागा घेऊन कॅप्टन रोहित रिखे यांची ऑपरेशन कंट्रोल सेंटरचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली? तर हे जे राज्य सरकार आहे ते आहे पंजाब. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी मेरी रसोई योजना सुरू करण्याची घोषणा केली, ज्या अंतर्गत राज्य सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नोंदणीकृत 40 लाख कुटुंबांना आवश्यक अन्न सामग्री उपलब्ध करून दिली जाईल. यानंतर पंजाबविषयी महत्त्वपूर्ण करंट अफेअर. पंजाबमध्ये आदमपूर विमानतळाचे नाव बदलून श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ असे ठेवण्यात आले आहे. मोफत कॅन्सर आरोग्य सेवा देण्यासाठी पंजाबमध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली. 3. पंजाबची पहिली ड्रग सँक्च्युरी लुधियाना येथे सुरू झाली. 4. पंजाबी गायक काका यांनी महिलांच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी फ्रेंड्स ॲप लॉन्च केले. पंजाबची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 ला. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. एकूण जिल्हे आहेत 23. क्षेत्रफळ आहे 50,362 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 117 जागा आहेत. लोकसभेच्या 13 तर राज्यसभेच्या एकूण 7 जागा आहेत. पुढील प्रश्न, निलीट भारतातील पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ कुठे उभारणार आहे? तर हे उभारला जाईल अमरावती या ठिकाणी. अमरावती ही महाराष्ट्राची नाही तर आंध्र प्रदेशची कॅपिटल अमरावती या ठिकाणी उभारला जाईल. निलीटचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आंध्र प्रदेश सरकार यांनी आंध्र प्रदेशातील अमरावती येथे भारतातील पहिले क्वांटम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ परिसर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पुढील प्रश्न, राष्ट्रपती भवनात लुटेन्सच्या जागी कोणाची प्रतिमा बसवण्यात आली आहे? तर ही बसवण्यात आली आहे C राजगोपालाचारी यांची. ही मूर्ती अशोक मंडपाजवळील मोठ्या पायऱ्यांवर बसवण्यात आली आहे. ही मूर्ती तेथे आधीपासून असलेल्या एडविन लुटियन्स यांच्या मूर्तीच्या जागी बसवण्यात आली. राष्ट्रपतींनी सांगितली की हा बदल गुलामगिरीच्या विचारांना मागे सोडण्याचा एक प्रयत्न आहे. हा भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरा अभिमानाने स्वीकारण्याचा मार्ग आहे. पुढील प्रश्न, सेंट झेवियर्स विद्यापीठ कोलकाता येथे कोणाला मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली? तर हे काँग्रेसचे लीडर शशी थरूर यांना ही प्रदान करण्यात आली. लोकसभा खासदार शशी थरूर यांना 21 फेब्रुवारी 2026 रोजी कोलकाता येथे सेंट झेवियर विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत समारंभात मानद डॉक्टर ऑफ लेटर्स पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी ही भारतातील त्यांची पहिली मानद डॉक्टरेट असल्याचे सांगितले. पुढील प्रश्न, संविधानाच्या तामिळ आणि गुजराती आवृत्त्या कोणी जारी केल्या? तर ह्या जारी केल्या आहेत भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आणि हा त्यांचा फोटो आहे. लक्षात घ्या, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी संविधानाचे अद्ययावत तामिळ आणि गुजराती आवृत्त्यांचे तसेच 8व्या इंग्रजी, हिंदी, विधी
शब्दकोशाचे अनावरण केले? पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने टपाल क्षेत्रातील सहकार्याबाबत एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत? तर हा जो देश आहे तो आहे ब्राझील. भारत आणि ब्राझील यांनी टपाल क्षेत्रातील सहकार्याबाबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार टपाल सेवा, डिजिटल परिवर्तन आणि समावेशक सेवा वितरणातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया आणि ब्राझीलचे संचार मंत्री फ्रेडेरिको डी सिक्वेरा फिल्लो यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ब्राझील आला आहे त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण करंट अफेअर. भारत आणि ब्राझील यांनी स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या देखभालीसाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दुसरा पॉइंट, ब्राझीलने ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फंडमध्ये पहिल्या गुंतवणुकीची घोषणा केली. 3. ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षांना 27 वर्षे आणि 3 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 7 सप्टेंबर 2025 रोजी ब्राझीलने आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. 5. पंतप्रधान मोदी यांनी रिओ दी जेनेरिओ येथे झालेल्या 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग घेतला. 6. इफ्को ब्राझीलमध्ये आपला पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प स्थापन करणार आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी आसाम पोलिसांच्या 10व्या बटालियन मुख्यालयाची पायाभरणी केली? तर ही करण्यात आली आहे कामरूप या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारतीय सैन्याने पूर्व सिक्कीमच्या उंच भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी कोणते अभियान राबवले? तर या अभियानाचं नाव आहे ऑपरेशन हिमराहत. पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशामध्ये वज्रप्रहार या सरावाचे 16वे संस्करण हिमाचल प्रदेशात सुरू झाले? तर हा जो देश आहे तो आहे भारत आणि अमेरिका. पुढील प्रश्न, पढ़ना है तो यहाँ जुड़ना है हा राष्ट्रव्यापी अभियान कोणी सुरू केला? तर हा केला आहे जयंत चौधरी यांनी. पुढील प्रश्न, एलिस पेरी 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी कोणत्या देशाची पहिली महिला ठरली? तर या आहेत ऑस्ट्रेलियाच्या. ऑस्ट्रेलिया कॅपिटल आहे कॅनबेरा, करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि प्राईम मिनिस्टर जे आहेत ते आहे अँथोनी अल्बॅनीज आणि हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, अलीकडे युरोपमधून आयात होणाऱ्या कारवरील टॅरिफ किती टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे? तर तो होणार आहे आता 10%. भारत युरोपीय संघातून आयात होणाऱ्या कारवरील शुल्क सध्याच्या 110% कमी करून 10% करण्याची योजना आखत आहे. हे पाऊल भारत आणि युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने एक महत्त्वाची प्रगती मानली जात आहे. पुढील प्रश्न, अलीकडे जगातील सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट कोणत्या देशाने सुरू केला? तर हा सुरू केला आहे चीनने. पुढील प्रश्न, अलीकडे वायली रिसर्च हिरो पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले? तर ते बनले आहेत चंद्रकांत लहरिया. लक्षात घ्या, वायली रिसर्च हिरोज पुरस्कार ही संशोधक, समीक्षक आणि लेखकांना सन्मानित करणारी एक जागतिक पुढाकार आहे जी समावेशक, प्रभावी आणि अभिनव संशोधनाच्या माध्यमातून अकादमिक क्षेत्राबाहेरही योगदान देते. पुढील प्रश्न, अलीकडे भारतीय नौसेनेचा पहिला प्रशिक्षण स्क्वॉड्रन चालू असलेल्या प्रशिक्षण तैनाती अंतर्गत कोणत्या देशाच्या बंदरात पोहोचला? उत्तर आहे थायलंड. भारतीय नौसेनेच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वॉड्रनची जहाजे INS तीर, INS शार्दूल आणि INS सुजाता ICGS सारथी यांच्यासह दक्षिण पूर्व आशियामधील चालू प्रशिक्षण तैनातीचा भाग म्हणून 25 जानेवारी 2026 रोजी थायलंडच्या फुकेत डीप सी पोर्टवर पोहोचला. हे बंदर आगमन विशेष महत्त्वाचे आहे कारण वर्ष 2026 हे आशियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. पुढील प्रश्न, अलीकडे नॅशनल जिओग्राफिक डे कधी साजरा करण्यात आला? तर हा साजरा करण्यात आला आहे 27 जानेवारी रोजी. नॅशनल जिओग्राफिक डे 2026 हा मानवतेच्या त्या जिज्ञासेचा उत्सव आहे जो आपल्याला आपला पृथ्वी ग्रह समजून घेण्यासाठी आणि शोधण्यासाठी प्रेरित करतो. हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो आणि भूगोल, विज्ञान अन्वेषण, संस्कृती, वन्यजीव तसेच पर्यावरण संरक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो. तसेच विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, जर आपण कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल, चालू घडामोडीचं परिपूर्ण मटेरियल आपल्याला पाहिजे असेल तर लक्षात घ्या, यामध्ये 6000 प्रश्न तुम्हाला मिळत आहेत. ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राइस फक्त 99 रुपये ठेवण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला डिसेंबर 2026 पर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळेल. म्हणजे कोर्स जर तुम्ही आज परचेस केला तर वर्षभरात जेवढ्याही चालू घडामोडी ऍड होतील, सपोज आता मार्च चालू आहे, मार्चमध्ये परचेस केलं तर पुढच्या मार्च 27 पर्यंतच्या चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ऍड होतील. जानेवारी 24 ते डिसेंबर पर्यंतच्या ऑलरेडी यामध्ये आहेत. सोबत
अर्थसंकल्प, जनगणना, पुस्तक लेखक, सण उत्सव, नृत्य प्रकार, महत्वाचे ऑपरेशंक, निर्देशांक, पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, महत्वाची योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसह वारसा स्थळांची यादी, जीआय टॅक्स, महत्वाचे व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, पद्म पुरस्कार, महत्वाच्या नियुक्त्या यावर देखील पीडीएफ फाईल प्रोव्हाइड करतोय. सोबत महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर याच्या प्रत्येकी 5-5 टेस्ट देखील तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. लक्षात घ्या, एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला मटेरियल कुठेही मिळणार नाही. तर नक्की परचेस करा. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दैनंदिन चालू घडामोडींची क्विजच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. तसेच डेली करंट अफेअर जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता चालू घडामोडींचे प्रश्न अधिकच्या माहितीसह आपण घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक. एक लाईक करा. तसेच डेली बेसिसवर तुम्हाला करंट अफेअरची व्हिडिओ बघायची असेल तर डेली करंट अफेअर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. थँक्यू.